सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन रखडले। डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी संपावर जाणार। वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन। कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, परिसेविका व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मागील 6 महिन्यांपासून मासिक वेतन रखडले आहे। हे वेतन तातडीने अदा करावे, अन्यथा 22 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाऊ, असा इशारा त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर NR साळुंके यांना 9 सप्टेंबर रोजी निवेदनातून दिला आहे। निवेदनात नमूद करण्यात आले की उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मागील 2 ते 6 महिन्यांपासून मासिक वेतन झालेले नाही। यापूर्वी याबाबत 19 जून व 1 जुलै रोजी पत्र दिले होते, पण त्याची दखल घेण्यात आली नाही। अजूनही पण काही कर्मचाऱ्यांचे वेतन मागील 6 महिन्यांपासून झालेले नाही। वेतनाअभावी आर्थिक विवंचना होत असून कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे। वेतन नसल्याने बँकेचे कर्ज फेडणे कठीण जात आहे। त्यामुळे येत्या 22 सप्टेंबरपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण वेतन अदा करावे। असे न झाल्यास आम्ही नाईलाजास्तव 23 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करून उपोषणास बसू, असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर डॉक्टर स्वप्नील हाके, डॉक्टर शशिकांत फसाटे, डॉक्टर महेश राठोड, चंदन वासनिक, कक्ष सेविका हेमा सोनीकर, परिसेविका इंदू राठोड, ठाकरे, RK गायकवाड, अधिपरिचारिका AK भुसाने, SS सिंपडे, बनसोडे, SD चव्हाण, फरतडे, इंगळे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत।